आपण सेंटर ऑफ मास याचे काही PYQs पाहू. त्यातला पहिला PYQ आहे JEE मेन्स 20. हा क्वेश्चन पहा, नीट हा क्वेश्चन ट्राय करायचा आहे. 3 पॉइंट पार्टिकल्स, 3 पॉइंट पार्टिकल आहेत. त्यांचे मास आहेत. पहिल्याचा मास M1 1 kg, दुसऱ्याचा मास M2 1.5 kg. हा JEE मेन्सचा क्वेश्चन आहे. आणि तिसऱ्याचा मास M3 2.5 kg आहे. याला आपण ठेवले put at corners of a right angle triangle. याला राईट अँगल ट्रायंगलच्या याच्यावर ठेवले, कॉर्नर्स म्हणजे वर्टायसेसवर. ठीक आहे. ऑफ साइड्स, त्या राईट अँगल ट्रायंगलच्या साइड्स आहेत 4, 3, 5 सेंटीमीटर. 4, 3, 5 पाहिल्याबरोबर राईट अँगल ट्रायंगल आपला क्लिअर झाला तुम्हाला. तर क्वेश्चन आहे फाइंड, एकदम चिंदी प्रश्न आला होता, सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टीम. हा JEE मेन्स 2020 चा क्वेश्चन आहे. यू हॅव टू ट्राय दिस नाउ. याला XY ऍक्सिस वर पहा. हा पॉइंट किती असेल? 4 हाईट वर आहे ना. तर बघा, याचा X0 आणि Y4 असेल. कोऑर्डिनेट्स घ्याल ना. इथला पॉइंट पहा, X ऍक्सिस वर आहे. हा 3,0 असेल. कळलं? हा एक मेन मुद्दा आहे. आणि हा पॉइंट एकाला ओरिजिन मानत जा, मी तुम्हाला नेहमी सांगितलं. हा 0,0 असेल. आता यांचे मास हे 1 आणि इथे मास 3 1.5. तर आधी आपण काढतो सेंटर ऑफ मास ऑफ X कोऑर्डिनेट. तर पहिल्याचा मास इंटू त्याचा X कोऑर्डिनेट 0, M1 R1. ठीक आहे. आता X1 घेतो आपण, M2 X2 आणि याचा M3 आणि X3. आणि खाली तिन्ही मासेसला ऍड करतो आपण, 1, 1.5, 2.5. तर बघा, इथून किती आलं? 0, 0. हे झालं 4.5. खाली झालं 4 + 1 5. इट इज 0.9. त्याचा X कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मासचा 0.9 सेंटीमीटरवर असेल. Y कोऑर्डिनेट M1 Y1, याचा Y1 4 आहे. M2 याचा Y2 पण 0 आहे. आणि याचा M3 आणि याचा Y3 0 आहे. वापस खाली सेम येणार मासेस. ते हे झालं 25 + 100 म्हणजे 1 आणि हे 2 0, 1/5. म्हणजे हा किती झाला? 0.2. JEE मेन्सचा क्वेश्चन आहे. एवढा नॉर्मल क्वेश्चन होता. चला, एक कॉन्सेप्ट शिकायचा आणि मग तुम्ही क्वेश्चन पाहायचा. सेंटर ऑफ मास कॉन्सेप्ट आहे ऑफ रिमूव्ड मास. आता याचा अर्थ काय? तुम्ही इमॅजिन करा, आपल्याकडे असं समजा एवढा एक सर्क्युलर पार्ट आहे, मास आहे. आणि या मासला आपण काय केलं, या मासचा काही पार्ट, असं समजा की याचा जो सेंटर आहे तो इथे आहे. आणि आपण ह्याच्यातून एक दुसरा मास एवढा असा, तो कसाही कट करू शकतात. मी एक जस्ट एक्झाम्पल द्याल. एवढा मास आपण ह्याच्यातून कट केला, एवढा.
कट करण्यापूर्वी, बिफोर कटिंग, त्याचा सेंटर ऑफ मास इथं सेंटरलाच राहील. पण जेव्हा आपण मास कट करू तेव्हा मास कमी झालं, तर सेंटर ऑफ मासची पोझिशनही बदलेल. तर हा कॉन्सेप्ट आहे. त्याचा सेम फॉर्म्युला आहे. मास कट करताय म्हणजे बघा तुम्ही एरिया कट करताय. तुम्ही पहा हा जो कट केलेला आहे त्याचा हा नवीन सेंटर आहे. ठीक आहे. आणि हा पहिला होता. तर बघा याच्यात तुम्हाला विचारतात जो उरलेला पोर्शन आहे तो कसा दिसेल पहा. यू कॅन सी हा जो कट केल्यानंतरचा जो इकडे पोर्शन राहील त्यातला हा पहा तुम्ही. याला जर मी अजून पहा, हा असा तुमचा कट केल्यानंतर आणि त्याचा हा पार्ट काढून टाकला तर बघा नवीन फिगर अशी दिसेल की नाही कट केल्यानंतर. आता याचा सेंटर ऑफ मास इथं राहील का पहिले सारखा? नाही, तो चेंज होईल. कॉन्सेप्ट एवढाच आहे. कुठल्याही दिलेल्या बॉडीमधून एखादा सेंटर ऑफ मास काढून टाकला, रिमूव्ह केला, तर त्याचा न्यू सेंटर ऑफ मास काय असतो. तर कॉन्सेप्च्युअली तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. आणि याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा. सोपा असतो फॉर्म्युला, बिलकुल काही अवघड काम नाही. तर याच्यात काय करायचं बघा, फॉर्म्युला टू फाइंड न्यू सेंटर ऑफ मास. त्यासाठी जो RCM असेल, सेंटर ऑफ मासची पोझिशन, तुमचा पहिला एरिया गुणिले त्याची पोझिशन. आता हे सर्कल आहे तर पोझिशन काय असेल? रेडियस असेल ना, रेडियस असेल. त्याचा एरिया त्याची पोझिशन म्हणजे त्याची रेडियस. x1 म्हणजे कोण? त्या पॉइंटची पोझिशन. तुम्ही ज्याला M1 x1 लिहित होतात ना, आता इथं M राहील का फक्त? नाही, आता एरिया राहील. ए फॉर एरिया आहे. तर तुम्ही काय करायचं इथून कोणता एक एरिया घ्याल, कोणता घ्या, काय अडचण नाही. हा पहिला जो एरिया होता त्याच्यातून तुम्ही दुसरा एरिया मायनस केलाय. A2 x2 ला मायनस करायचं. इथं नेहमी मायनस होते कारण रिमूव्ह एरिया आहे. समजलं? आणि याला डिवाइड कशाने करायचं? पहिल्या एरियातून दुसरा एरिया मायनस करू. M1 प्लस M2 करत होतो आपण, इथे A1 मायनस A2 करायचं. अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. जे मीन्स दरवर्षी एक प्रश्न विचारता याच्यावर रिमूव्ड एरियावर. आता हे सेम कॉन्सेप्टवर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. इथंच ठेवतो आणि याच्यावर मी एक क्वेश्चन विचारतो. हा पण एक PYQ आहे, मागे आलेलाच आहे. असं समजा सेम फिगर आहे आपली आणि आपल्याला सांगितलेलं आहे याची ही जी रेडियस आहे, लेट अस से हा आपला XY ऍक्सिस आहे असा. अरे हा XY ऍक्सिस आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे याची ही जी पूर्ण रेडियस आहे ही, म्हणजे ही रेडियस, लेट से ही रेडियस A आहे. पहा बरं इथून इथपर्यंत सुद्धा एच असेल की नाही. पण कॅन यू सी धिस रेडियस विल चेंज एवढी. हा, कारण ह्याची रेडियस बदलली तर याचा मास बदलेल, एरिया बदलेल. आणि ह्याची रेडियस नुसार तर तुम्ही आधी काय करणार, याचा सेंटर ऑफ मास काढण्यासाठी याचा एरिया याची रेडियस घेणार, काढलेल्याचा एरिया काढलेल्याची रेडियस घेणार. जो एरियाचा पोर्शन तुम्ही काढून टाकताय त्याला मायनस मध्ये ठेवायचं. ठीक आहे. तर या पोर्शन मध्ये तुम्हाला काढायचं आहे न्यू सेंटर ऑफ मास इज व्हॉट फॉर धिस फिगर. ट्राय करा, फॉर्म्युला डोळ्यासमोर आहे. कॉन्सेप्च्युअली पहा, A1 असेल तुमचा एरिया ऑफ कंप्लीट सर्कल रिमूव्ह करण्यापूर्वी. ठीक आहे. आणि एरिया 2 असेल एरिया ऑफ कट सर्कल. x1 काय असेल? सेंटर ऑफ मास ऑफ एरिया 1.
आणि x2 असेल सेंटर ऑफ मास ऑफ एरिया 2. आता सेंटर ऑफ मास कुठे आहे? याचा इथे आहे बघा. हा तर ओरिजिन मानलाय ना आपण एक्स वाय ऍक्सिस मध्ये. तर याचा 0,0 वर असेल आणि हा पॉइंट किती आहे? सर इथून a/2 वर आहे, 0 वर आहे. तर x1 आला, हा x2 आला. आता आपला फॉर्म्युला काय सांगतो? चला, एरिया 1 काय असेल? कंप्लीट सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, पाय ए स्क्वेअर होईल. सर्कलचा एरिया आहे ना, पाय आर स्क्वेअर. आणि A2 काय होईल? पाय आर स्क्वेअर. ह्याची रेडियस a/2 आहे, a/2 चा स्क्वेअर, पाय ए स्क्वेअर बाय 4. समजलं? चला, फॉर्म्युला काय सांगतो? a1x1 मायनस a2x2 डिवायडेड बाय a1 मायनस a2. कंप्लीट सर्कलचा एरिया पाय ए स्क्वेअर, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0. सेकंडचा एरिया पाय ए स्क्वेअर बाय 4, त्याचा कोऑर्डिनेट रेडियस a/2. खाली पहिल्याचा एरिया मायनस दुसऱ्याचा एरिया. समजलं? झालं. हे तर 0 झालं ओव्हरऑल. इथून किती येते बघ? मायनस पाय ए क्यूब बाय 8 आणि खाली 4. 4 पाय मधून 1 काढा, 3 पाय ए स्क्वेअर बाय 4. तर याला लिहा मायनस, हे घेतला इंटू केल्यावर वर 4 जाईल, खाली 3 पाय ए स्क्वेअर. इथून किती आला? 2. हे 2 कॅन्सल, इथं राहिला एक ए. वर आला मायनस ए, खाली आला 6. मायनस काय सांगतोय? रिमूव्ड एरिया. रिमूव्ड आहे ना सेंटर ऑफ मास लेफ्टला सरकेल. अरे बाबा, इथं सेंटर ऑफ मास येईल का? नाही. ह्याचा सेंटर ऑफ मास आधी इथं होता ना, तो थोडासा मागे सरकेल एक्स ऍक्सिस वर. त्याचे कोऑर्डिनेट्स काय ते? मायनस a/6, 0. कळलं? असं डोकं लावायचं आहे अशा प्रश्नांना. अजूनही नाही कळलं? असं कसं झालं? इथं साधा फॉर्म्युला, आता तर मी डिटेल मध्ये सांगितलं. याचा कोऑर्डिनेट्स कोण आहे? सेंटर ऑफ मास कुठं होता? 0,0. बर, ह्या दोघांचा सेंटर ऑफ मास कुठे आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. तर तो मागे पुढे वर जाईल का याचा सेंटर ऑफ मास? नाही, खाली जाईल, एक्स वरच जाईल. हा जर सर्कल वर कट केला असता तर वाय ऍक्सिस मध्ये गेला असता. तो एक्स मध्ये कट केलाय, तर सेंटर ऑफ मास एक्स वर जाईल, म्हणून आपण दोघांचे एक्स कोऑर्डिनेटच घेतले. त्याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे? याचा a/2 आहे, वाय ऍक्सिस वर 0 येतो, आणि याचा तर 0,0च आहे. तर एक ओरिजिन मानणं कधी फायद्याचं असते. बाकी या फॉर्म्युला ठेवून सॉल्व्ह केले आपण, मॅथमॅटिक्स लावलं, दुसरं काहीच नाही. तर सेंटर ऑफ मासचे असे प्रश्न. रिमूव्ड एरिया मी तुम्हाला कॉन्सेप्ट वाईज एक एक सांगायलो. चला परत घ्या. कोलिजन या चॅप्टरचा सगळ्यात मेन पार्ट हाच आहे. आपण एक क्वेश्चन केला होता, परत मी तुम्हाला त्या टाईपचा देतो. बघा, हा पण एक PYQचा आता देतोय तो. एका ब्लॉकचा मास घ्या m1, 0.5 kg आहे. त्याची व्हेलॉसिटी v1 किंवा u1 इनिशियल व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड आहे. तो मूव्ह करतोय का स्मूथ सरफेसवर, आणि तो जाऊन स्ट्राईक करतो. आपण असा परवा क्वेश्चन केला, स्ट्राइक्स अनादर मास. आता अनादर मास किती आहे? m2. तो आहे 1 kg, आणि तो आहे इनिशियल व्हेलॉसिटी त्याची 0 आहे, रेस्टवर आहे तो. ठीक आहे, हा जाऊन रेस्टवर असलेल्याला धडकला. सेम क्वेश्चन केलता आपण, फाइंड एनर्जी लॉस ड्यूरिंग collision if both masses move together after collision. कॉन्सेप्ट लावा. आन्सर 0.16 जूल, 1.00 जूल, 0.67 जूल, 0.34 जूल.